गुड मॉर्निंग. आज आम्ही सगळे निघालो होतो एकविरेला आणि ही 3 वाजताची सकाळ बघते आणि ती 2 वाजताची सकाळ बघते. यांचं काहीतरी चाललेलं म्हणजे झोपेतून उठणं म्हणजे सकाळ बघणं असं होतं यांच्यासाठी. जाऊ दे. त्यानंतर माझा तर अवतार तर भारीच होता, कारण की मी विचार केला तर मी गाडीमध्ये तयार होईल. इथे तयार व्हायची गरज नव्हती आणि हे जेव्हा घाटबीट सुरू झाले ना तेव्हा खरंच खूप छान वाटत होतं. हे सगळे झोपलेलं पण गाडीमध्ये काही झोप येत नव्हती. मला गाडीमध्ये कधीच झोप लागत नाही. मीनवाईल आम्ही नाश्ता करायला थांबलो. इथली चटणी एवढी बेकार होती, पूर्ण खारट. त्यानंतर थोडाफार आम्ही टाईमपास केला. नंतर या फूड कोर्टमधून आम्ही बाहेर निघालो आणि जाता जसंच आम्ही बायथ्यापाशी पोचलो. आज होता संडे आणि आम्हाला गॅरंटी नव्हती का एवढी गर्दी असेल. इथे एवढी गर्दी होती ना, बाबा खतरनाक गर्दीचा फुल अनुभव घेतले. आणि जो तो मोस्ट ऑफ ना जायवळ काढायला आले होते, कारण की मार्गशीर्ष सुरू होणार होता. त्याच्या पहिले लहान बाळांची केस काढतात एकविरीला आणि सगळ्यांचे डेकोरेशन एकसारखेच, म्हणजे सगळ्यांचे ते व्हाईट फ्लावर्स, पर्पल फ्लावर्स असं डेकोरेशन करून. आणि या खालच्या मंदिरावरलाही खूप जास्त गर्दी होती. हे बघा एकविराईचं खालचं मंदिर आहे पायथ्या बसचं, आणि वरच्या मंदिरामध्ये शूटिंग करणं अलावच नाही आहे. ही त्यांनी आरतीची ताटली आणलेली घरूनच, कारण की त्यांना ते ओटी भरायचं होतं. मीनवाईल इकडे बघा, हे आत्ता तरी ठीक आहे, नंतर बघा काय गर्दी, म्हणजे तुम्हाला चालायला जागा नाही आहे अशी गर्दी. असं वाटत होतं एक तर सीड्या इथल्या एवढ्या डेंजरस आहेत ना. आणि मीनवाईल यांनी माझ्याजवळ हे दिलं होतं परात, तो एवढा जड, त्याच्यामधली फळं एवढी मोठी मोठी होते ना का बाबा असं झालं का काय हे सगळं. आणि रस्ते बघा इथले ना, म्हणजे प्रॉब्लेम हाच आहे की पाय सटकला ना का गेला. पावसाळ्यामध्ये तर बाबा खतरनाक सीन आहे. हे रस्ते बनायला पाहिजेत खरं बोललं तर, कारण की या दगडांच्या ह्याच्यात ना कधी पाय सटकल याचा काहीच भरोसा देता येत नाही. याच्या बेटर आय गेस जेजुरीचे रस्ते आहेत ते थोडेसे बेटर तरी आहेत. हे थोडे उबडधबड आणि वाकडे तिकडे आहेत म्हणून भीती वाटते इथं. आणि ही सकाळी 9 वाजताची गर्दी होती. 9 वाजता, 8:30 पावणे 9ला आम्ही पोचलेलो. एवढी गर्दी तेव्हा होती. आणि जर दुपारी बघशाल ना खतरनाक गर्दी झाली होती. लाईन तरीही खूप मोठी होती. बघा आम्ही उभे कुठं आहोत आणि लाईन बघ कशी गोल 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 फिरते, म्हणजे पूर्ण एवढी लाईन. आणि मग आतमध्ये जायला रांग होती. ही संडेची गर्दी आहे, म्हणजे गर्दीला तर एकविरेच्या इथल्या तोडच नाही आहे, बोलून फायदा नाही. आणि व्ह्यू बघा, लुक ॲट द व्ह्यू, म्हणजे इतकं सुंदर वाटतं ना जेव्हा डोंगरावरती चढता आणि खाली अशी सगळी घरं छोटी छोटी एकदम असं छोटे छोट्या पिल्लूंसारखे दिसत असतात ना, तेव्हा खूप मजा येते. मीनवाईल जेव्हा आम्ही सगळे चढायला निघलेलो, इथे ना आता त्यांनी रूल्स लावल्यात का हे कपडे अलाउड नाही आहेत, म्हणजे आय गेस फाटलेले कपडे, स्कर्ट्स, क्रॉप टॉप ह्या सगळ्या गोष्टी अलाउड नाही, बाकी सगळं तो नॉर्मलच आहे. आणि गर्दी असं वाटत होतं ना हे रोज आहेत ना थोडे थोडे कमी कमी होत आले, पण जसं जसं ते जवळ जात होते ना असं वाटत होतं हे वाढत आहेत का अजून. आणि त्याच्यामध्ये कोणाला अंगामध्ये येतं, त्यांच्यामुळे तो रस्ता अजून मध्ये मध्ये अजून आडला जातं आणि पुढे पुढे जातात. आता हे खरं आहे खोटं आहे आय डोंट नो. आणि ही मुलगी इतकी सुंदर तयार केली होती ना, अशी म्हणजे खूप सारी लहान मुलं होती ती एकदम सुंदर सुंदर तयार झाली होती आणि खूप गोडसुद्धा दिसत होते. हिथून अजूनसुद्धा अर्धा तास लागणार होता. अराउंड आम्ही 9 वाजता लाईनीला उभे राहिलेलो. 12 वाजेपर्यंत आमचं दर्शन झालं होतं. 11:30 पावणे 12ला आमचं दर्शन झालं होतं. एवढा वेळ गेला होता. नंतर आम्ही दर्शन घेतलं. नंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आमचं इकडे तिकडे फिरलं. आणि जेव्हा आम्ही बाहेर आलो ना तेव्हा लाईन सीड्यांपासून सुरू झाली, कारण की एवढी गर्दी झाली होती. 2-4 फोटो काढले सगळ्यांनी. हिला इथे येऊन खूप मजा आली. चेहऱ्यावरून बिलकुल वाटत नाही, पण तिला मजा आली होती, ती असं सांगत होती. आणि लुक ॲट सगळे, म्हणजे गर्दी, ऊन, सगळं लोकांचं फोटो सेशन चाललेलं. हे असे फोटो काढणं मला थोडंसं ऑड वाटतं. नॉर्मल काढा यार, हे हातबीत धरलेलं. त्यानंतर इकडे आमचा स्वयंपाक सुरू होता. ताईने घेतलेली चिकन बिर्याणी बनवायला. असं नका बोलू, दरवेळेस ताई चिकन बिर्याणीच बनवतं, पण तिची चिकन बिर्याणी आम्हाला सगळ्यांना आवडतं. आणि मला चॉपिंग आणि कटिंगचं काम दिलं होतं, मग मी तेच करत होती, कारण की या सगळ्या गोष्टीमध्ये आपण थोडे लांब आहे. पण त्याच्यामध्ये पण खूप सीन झाले होते. पहिले लाईट म्हणजे गॅस नव्हता ऑन होत, नंतर माचीस नव्हती. मीनवाईल यज्ञ सगळं शूट करत होती. आणि इकडे बघा हे 2-2:30 वाजताचा सीन आहे, तरीही लोक वरती चाललेले. विचार करतो यांचं दर्शन कधी होईल आणि खाली कधी येतील. हे सगळं आम्ही इथं बसून एन्जॉय करत होतो. त्यानंतर हिने मला सांगितलं इथं कुठेतरी झेंडा आहे. आम्ही झूम आउट करून बघण्याचा ट्राय केलं की तो दिसतो का नाही, पण बघा माझ्या
फोनची क्लिअरिटी. थोडा का होईना OnePlus पण कामी येतो, ही गोष्ट तर खरी आहे. आणि तो थोडा का होईना पण दिसला. नंतर जेव्हा आम्ही घरी जायला निघलो ना, तेव्हा या गाडीनेही नाटक केलेत. हे लोक त्याच्यामुळेच हसतायत का काय बोलावं. ही विचार करते काय म्हणजे हे चाललंय काय, सकाळपासून पोरांचं तर हाल. नंतर धक्का स्टार्ट झाली ते आणि शेवट ती गाडी चालू झाली. सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झाली होती. यांचं हे चालू होतं. मीनवाईल आम्ही सगळे गेलो होतो खाऊ आणि शॉपिंग करायला. सगळं खूप छान आहे पण सगळं महाग आहे, ही गोष्ट तर खरी आहे. देवाच्या ठिकाणी जरा जास्तीच महागाई वाढलेली असतं. आम्ही तर माझ्या त्याची एखाद दुसरी चिक्की घेतली आहे, बाकी ज्यांनी त्यांनी आपापल्या हिशोबाने शॉपिंग केली आहे. म्हणजे व्हरायटी तर सगळीकडे, फक्त तुम्ही काय चूज करणार हे तुमच्यावरती आहे. हे सगळं एन्जॉय करत करत अराउंड आम्ही किती वाजता 4:30 4:45 निघालेलो आणि आम्ही घरी पोचलो आहे 9:30-10 वाजता. ट्रॅफिक त्याचं एक मेन कारण आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. थँक्यू फॉर वॉचिंग.